चंदगड पॅटर्न सक्सेस होईल का? चंदगड पॅटर्न नुसतं चंदगडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी होईल. आपल्या आमदार शिवाजीराव पाटील आहेत, ती पूर्ण ताकदीने इथं आहेत. ती थोडीशी सहानुभूतीची लाट आपल्याला त्याचा उपयोग होणार. धनशक्ती आणि जनशक्ती, समोरचा पैलवान कसा येईल त्याबद्दल आम्हालाही त्या ठिकाणी डाव टाकावे लागतात. आम्हाला हे काही अवघड जाणार नाही असं आम्हाला वाटतं. राष्ट्रवादीचा विजय नक्कीच होणार. विलास पाटलांना इथं यश मिळण्याची शक्यता कुठल्या मुद्द्यांवर असेल? हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो कुंदूरमध्ये जिल्हा परिषद मतदारसंघ. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि मी सध्या आलेलो आहे कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघ जो चंदगडमध्ये येतो. इथं येऊन मी अंदाज घेणार आहे, कारण इथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना आणि भाजपा आहे. इथं मोठा राजकीय संघर्ष होणार आहे, कारण एकतर पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी या चंदगडमध्ये एकत्र आले आहेत आणि चंदगड पॅटर्न नावानं हा महाराष्ट्रभर गाजतो आहे. या चंदगड पॅटर्नची हवा काय नेमकी आहे, लोकांना काय वाटतं, याबद्दलची मी माहिती घेणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. काय वाटते, चंदगड पॅटर्न सक्सेस होईल का? चंदगड पॅटर्न नुसतं चंदगडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी होईल. चंदगड जिल्हा परिषद, चंदगड तालुक्यात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 4, गडिंग्लज तालुक्यात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 4, आजरामधील जिल्हा परिषदेची 1, अशा एकूण या चंदगड मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या 9 जिल्हा परिषदा आणि 18 पंचायत समित्या संपूर्णच्या संपूर्ण अजितदादांचा आशीर्वाद या सर्वांच्या पाठीमागे आहे. आणि अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वच्या सर्व उमेदवार आमचे विजयी होतील. घड्याळ्या चिन्हाचे सर्व उमेदवार 100% निवडून येतील याचा मला 100% विश्वास आहे, खात्री आहे. तुम्हाला काय वाटते, काय दिसतंय वारं इथं सगळं? एक चंदगड पॅटर्न एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला शिवसेना भाजपा युती आहे. काय वाटते? शिवसेना भाजप युती जरी असली तरी आजची परिस्थिती पाहता आजच्या याला चंदगड मतदार म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ जे आहे 9 हे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 18 पंचायत समिती, मी तुम्हाला 100% खात्रीने विश्वास देतो की आत्ता जनता कौल आमच्या बाजूनं देणार. 100% हे ठरलेलं आहे, कौल आमच्या बाजूनं देणार नक्की, हे ठरलेलं आहे. आता सगळं वातावरण आम्ही बघितलेलं आहे, सगळ्यांच्या भावना बघितलेल्या आहेत, सगळ्यांचं मत बघितलेलं आहे. आणि अचानक अजितदादांचं म्हणजे निधन झालं, त्या ह्याच्यामुळे ती थोडीशी सहानुभूतीची लाट आपल्याला त्याचा उपयोग होणार. मला सांगा की अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं, कार्यकर्ते शोकाकुल होते. म्हणजे त्या दिवशीसुद्धा मी इथं होतो, परिसरामध्ये फिरत होतो, तुमच्या कार्यकर्ते शोकाकुल होते. कार्यकर्ते आता सावरले आहेत का? नाईलाज आहे. कार्यकर्ते जरी आपल्याला जरी दुःख वाटत असेल तरी काळ थांबत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो मी, इलेक्शन 4 दिवसावर आल्यानंतर आम्हाला नाईलाजानं का असेना दुःख जरा बाजूला सारून आणि असलं तरी ते अंगीकृत करून आम्हाला ते काम करावंच लागणार. आणि ह्या निवडणुकीमध्ये नक्की घड्याळाच्या चिन्हावर असलेले आमचे सर्व उमेदवार निवडून येणार याची खात्री आहे. काय वाटते तुम्हाला? एका बाजूला चंदगड पॅटर्न आहे, दुसऱ्या बाजूला भाजपा शिवसेना युती आहे, तुल्यबळ लढत आहे. असे काही म्हणजे आपण म्हणू शकत नाही की इथं थोडासा जोर कमी दिसतो किंवा इथं जास्त. काय वाटते तुम्हाला, काय वाटते याबद्दल? तुल्यबळ नाही, तुम्ही तुल्यबळ म्हणता येणार नाही का, धनशक्ती आणि जनशक्ती अच्छा, ह्या 2 शक्तींच्या विरुद्ध हा लढा चालू आहे. आता मला सध्या तुल्यबळ लढत वाटत नाही. तुल्यबळ लढत तसे आम्ही त्या पद्धतीनं आमचंही नियोजन आहे. त्यावर तुल्यबळ जरी वाटत असली तरी त्यामध्ये समजा आपण एखाद्या आखाड्यात कुस्ती करायची, समोरचा पैलवान कसा येईल त्याबद्दल आम्हालाही त्या ठिकाणी डाव टाकावे लागतात. आणि त्या दृष्टीनं आमचंही नियोजन चालू आहे. खंत एवढीच की अजितदादांचं जे निधन, आकस्मिक निधन झालं, ती एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी एक मोठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जेवढ्या 9 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 18 पंचायत समिती गण यामध्ये जास्तीत जास्त आमच्या सीटा कशा निवडून येतील यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते अगदी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. कुंदूरमध्ये घड्याळाचं वातावरण म्हणजे तसं चांगलं आहे, कारण राजेश पाटलांचा जो पहिल्यापासूनचा जो हे आहे तो त्यांचा ह्याचा आहे, त्याच्यात आता नंदाताईचा ताईंचा, त्यामुळं कुंदूरमध्ये जास्तीत जास्त म्हणजे घड्याळचंच हे होणार. विद्या विलास पाटील उभे आहेत राष्ट्रवादीकडून, त्यांच्याबद्दलचं काय मत आहे तुमचं? कारण त्यांचा इकडे तेवढा हे परिचय नव्हता, तरी त्यांच्या त्या तोडिया मतदारसंघाची कामं केलीत. बरोबर. आणि तशी इकडे हे नसताना सुद्धा त्यांनी इकडे सुद्धा कामं केलीत. त्यामुळे त्यांचे विलास पाटील, त्यांचे मिस्टर विलास पाटील यांच्यामुळे त्यांचा म्हणजे जोर वाढतोय. कारण विलास पाटील हे कुठलंही काम घेऊन गेलं त्याच्याकडे होत असेल तर ते अगदी म्हणजे जातीनिशी लक्ष घालून ते काम करतात. त्यामुळे त्यांचं
काम करण्याची जी धडाडी आहे अच्छा. त्यामुळे लोक त्यांना म्हणतात. काय वाटतंय तुम्हाला, कसा जोर वाटतो इकडं? नाही आता जोर म्हटला तरी बघा, एक अजितदादा गेल्यामुळे जरासं काय आम्हाला पोकळी वाटत होते, बर. पण आता दोन्ही पवार गट दोन्ही एकत्र राष्ट्रवादी झाल्यामुळे आम्हाला हे काही अवघड जाणार नाही असं आम्हाला वाटतं. तुम्हाला वाटतं की अवघड जाणार नाही? अजिबात अवघड जाणार नाही. आणि ही आमची खालचा जे आमचा जिल्हा परिषद कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, हे तिन्ही सीट आम्ही भरघोस मता निवडून काढू अशी आम्हाला कुदनूरमध्ये काय परिस्थिती आहे, काय वाटते उमेदवारांची? कुदनूरमध्ये आम्ही जवळजवळ 60% आम्ही मतदान होईल. बरं. 60% अगदी ठरले असं काय 60-70%. आता जिल्हा परिषदेसाठी इकडं विद्याविलास पाटील आहेत, होय, त्यांची बरं. चर्चा बरीच मी ऐकली म्हणून म्हणतो. हां बरोबर आहे. त्यांनी जरी नौके इकडे जरी असले तर इलाजदादाचे जे काय मतदारसंघ पुनर्रचना हा झाली. पुनर्रचना झाली, पण आता इलाजदादा जे काम जे आहे की नाही ते आपला त्या तुडे मतदारसंघातच किंवा ह्याच्यातच कामं केली असे नाही. मागच्या 5 वर्षात हे कामं केले, ते कुदनूरमध्ये केले, सगळे त्यांनी काम केलं. आमच्या ह्याला निधी दिलं, सगळे दिले. त्याच्यामुळे आम्ही मानतोय त्यांना. ते काय नौके आहे तशातला भाग नाही, फक्त ओळख करून देणं गरजेचं होतं. आणि आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळे आम्हाला काही अडचण जाणार. कारण चिन्हावर सुद्धा बराच फरक होतो. अच्छा, कारण आता 2 चिन्ह जर असतील, बरोबर. घड्याळ आणि तुतारी, लोकांचा पडला असता. म्हणजे महिला वर्गाला जरा फरक पडला असता. सांगताना अवघड जायचं. त्यामुळे आता एकच चित्र असल्यामुळे आता तुम्हाला घड्याळ म्हणूनच सांगायचं आहे. घड्याळ म्हणून सांगायचं, घड्याळ म्हणून सांगायचं, घड्याळ म्हणून दोन्ही खाले आणि ते घड्याळवर वरती घड्याळ हे आम्हाला सांगायचं आहे. दोन्ही एकत्र आलेल्याचा म्हणजे नक्कीच फायदा होणार. बरं. आणि जर टोटली वातावरण जर बघितलं तर आज जे गरजेचं आहे, राष्ट्रवादी हा दोन्ही एकत्र झाल्यामुळे 100% ते वातावरणानुसार ते राष्ट्रवादीचा विजय नक्कीच होणार. बरोबर. मला सांगा, या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्याविलास पाटील आता उभे आहेत. त्यांच्या कामाची चर्चा झाली, समोर त्यांच्या भाजपा शिवसेना युती आहे. काय वाटते तुम्हाला? नाही, भाजपा शिवसेना जरी असली तरी विद्याविलास पाटील जे आहे मागं ते जिल्हा परिषद सदस्य काम केलेले आहेत आणि त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट असं झालेलं आहे, जे एखाद्या आमदाराला पण जमलं नाही. असं जर आपण विचार केला तर ते दोघं जण कल्लापा भोगन असतील किंवा विद्याविलास पाटील असतील, ह्या लोकांनी जे हिथं जे जमलं नाही, जर चंदगडचं टोक हा कोल्हापूरपासून एकदम टोकाचा भूमिका असताना त्या लोकांनी काय केली, तिथं आपल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये चंदगड भवन कोणाला नव्हतं. ते चंदगड भवनसारखं काम करायचं हे विद्याविलास पाटील आणि कल्लापण्णा भोगन यांच्या माध्यमातून झालं आहे. आणि ह्या चंदगडकरांना तिथं जाऊन तुमचं काम आवरून तुम्ही व्यवस्थित राहून तुम्हाला हे करण्यासारखं असं एक निवासाचं चांगलं व्यवस्था म्हणजे आज ऐतिहासिक काम केलेलं आहे, ह्याच्यात काय दुमत नाही आहे. इथं माननीय माजी आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रवादी पक्ष यांचं चिन्ह घड्याळ, जिल्हा परिषद उमेदवार माननीय सौ विद्याविलास पाटील आणि पंचायत समिती कोदनूर पंचायत समितीमधून मधुकर आंबेवाडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर इथं कुदनूरपासून ते तुर्केवाडी कारवेपर्यंत चिन्होळे हा भाग अतिशय राष्ट्रवादी पक्षाखाली अतिशय जोमानं चालू आहे आणि दोन्ही सीटा निवडून यायला काही प्रभावित आहे, राष्ट्रवादी प्रभावित आहे आणि 1001% निवडून यायला काही हरकत नाही आहे. आज परिस्थिती ज्या विरोधकांमध्ये जी चालू आहे त्याच्यापेक्षा राष्ट्रवादी पक्ष हा आधी जोमात चालू आहे आणि दोन्ही सीटा निवडून यायला काही अडचण नाही आहे. आणि विद्याविलास पाटील यांचे मिस्टर विलास पाटील हे गेली 5 वर्ष त्यांचा तुडे मतदारसंघ सोडून कुदनूर जिल्हा परिषदेला सुद्धा प्रत्येक गावामध्ये कामं दिलेले आहेत. त्याच्यामुळे सगळे मतदार त्यांच्या कामाच्याकडे बघून सगळे आकर्षित झालेले आहेत. आणि आमचे मित्र मधु आंबेवाडकर हे गेली 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहेत. नाही, मला जिल्हा परिषदेच्या उमेदवाराच्या बद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. विलास पाटलांचा खरंच इकडे प्रभाव आहे, कारण मी चर्चा ऐकली बरीच ती त्यांच्या कामांची, किंवा आता मतदारसंघ जर पुनर्रचना झाली तरी आम्ही त्यांना निवडून देणार अशी आता भूमिका इथल्या लोकांची. काय सांगाल? त्यांची 100% त्यांची भूमिका चांगली आहे. आणि गेली 5 वर्ष तुड्यामध्ये असताना सुद्धा कुदनूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी भरघोस अशी कामं केली आहेत आणि युवकांचा फार मोठा त्यांचा संपर्क आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या जनतेचा, युवक असेल, हे वयस्कर माणसं असतील, सगळ्या प्रत्येक मतदारांचा त्याच्यावर आकर्षित झालेला आहे. त्याच्यामुळे सीट यायला काही अडचण नाही आहे. अच्छा, मला सांगा, समोर इथल्या आमदार शिवाजीराव पाटील आहेत, ती पूर्ण ताकदीनं इथं आहेत, त्यांचीही पूर्ण ताकद लागलेल्या प्रचाराची यंत्रणा आहे. काय वाटते तुम्हाला? त्यांची यंत्रणा जरी असली तरी आज अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे. 1.5 वर्षापूर्वी असणारा जो तालुका होता तो 1.5 वर्षानंतर आता सगळ्यांना समजून आलेला आहे. त्यामुळे सर्वजण घड्याळ चिन्हावरच शिक्का मारणार आहेत, घड्याळ चिन्हच निवडून देणार आहेत. याचा मला कोणी किती ताकद लावू द्यात, निवडणूक मात्र आमच्या बाजूनच होईल. निवडून येणारे सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हाचेच असतील. विलास पाटील साहेबांचं काम मोठं आहे खूप,
ते आत्ताच नाही, एक चांगलं नेतृत्व तालुक्यामध्ये आहे. पूर्वीपासून ते सुद्धा जिल्हा परिषद अगोदर जिल्हा परिषद सदस्य होते. त्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रत्येक गावाला कामं देण्याचा आटोकाट त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि एक आदर्श आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवार लाभलेला आहे. निश्चितच त्यांचं कार्य यापूर्वी केलेलं कार्य जे आहे ते या ठिकाणी निश्चितच फलदायी ठरणार आहे, यात काही मात्र शंका नाही. तुम्हाला काय वाटते विलास पाटलांना इथं यश मिळण्याची शक्यता कुठल्या मुद्द्यांवर असेल? विलास पाटील हा स्वतः माणूसच असा आहे की त्यानं अगोदर केलेलं 5 वर्ष काम आणि आम्ही बाबा कुप्पेकरांचे कार्यकर्ते आहोत. विलास पाटील आणि आम्ही सगळे एकत्रच होतो. त्या माणसाची तळमळ आणि लोकांच्याबद्दल असलेली आपुलकी, कामाच्या बाबतीत अगदी चोख माणूस असणारा आहे. तो सगळ्यांना अगदी न्याय देणारा माणूस आहे. त्यामुळे त्यांना काय अडचण येणारच नाही. म्हणजे विरोधक कितीही काही म्हणू देत, परंतु मी खात्रीपूर्वक सांगतो विलासदादा नक्की म्हणजे विलासदादांच्या मिसेस सौ विद्या विलास पाटील नक्की निवडून येणार. हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो कुंदूरमधला जिल्हा परिषद मतदारसंघ. या ठिकाणी कुंदूर, कालकुंद्री, इतर बाकीची गावं जी मोठी मोठी गावं आहेत, या ठिकाणी ही सर्व गावं पूर्वीपासूनच आदरणीय नरसिंहराव पाटील साहेबांच्यापासूनच अतिशय ही लोक प्रेम करणारी त्यांच्यावरती. त्याच्यानंतर हाच वारसा आदरणीय राजेश पाटील साहेबांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागे आजपर्यंत भक्कमपणे हा किनीकऱ्यात भाग राहिलेला होता, साहेबांच्या पाठीमागे राहिलेला आहे. आणि या ठिकाणीच आज राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती आदरणीय आमचे मित्र विलास पाटील साहेब यांच्या पत्नी विद्याताई पाटील आणि आमचे मित्र मधुकर आंबेडकर या ठिकाणी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी चिन्हावर हे लढवत आहेत. आणि या बालेकिल्ल्यात त्यांना भरघोस असा पाठिंबा सर्वत्र मिळत आहे. त्या ठिकाणी पंचायत समितीला जो उमेदवार दिलेला आहे मधुकर आंबेडकर यांनी तर ग्रामपंचायतीला सतत जवळजवळ 15 वर्ष या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत ह्या मोठ्या गावात. त्यांनी आजपर्यंत सर्व लोकात सहभागी राहून अगदी अतिशय तळमळीनं राजेश पाटील साहेबांच्या पाठीमागे काम करत आहेत. आणि त्यांना साहेबांनी त्यासाठीच एक ही पंचायत समितीची उमेदवारी दिल्याने जसं आदरणीय आमचे नेते अजितदादा काम करायचे कामाचा माणूस म्हणत होते, आज या ठिकाणी नाहीत. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी नाहीत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमचे नेते राजेश पाटील साहेब काम करत आहेत. आणि त्या पद्धतीनंच हे आत्ता पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार दिले आहेत, कामाचीच माणसं दिलेली आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.